सामना जर मनोहर ग्रुप 5151 ने जिंकला तर त्यांना 50,000 रुपयाचे रोख पारितोषिक मिळणार आहे. 50,000 रुपयाचे रोख पारितोषिक. खरोखर पैशाची लयलूट. काल पूर आला तर आज महापूर आलेला आहे. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमींसाठी देतोय. भागेश एका साइडला माझा भागेश जिवलग मित्र आहे, तर एका साइडला धीरज हा देखील माझा जिवलग मित्र आहे. दोघांना ऑल दी बेस्ट. जो चांगला क्रिकेट खेळेल तोच जिंकेल. एकंदरीत विजय घडवायचा आपल्याला तो चांगला क्रिकेटचा. आर्यन मात्रे 200 रुपयाची पारितोषिक द्यायचे तुम्हाला. अमोल मात्रे यांचे 200 रुपये आले होते. कुठे गेले इथं? आर्यन मात्रे, अनिल मात्रे तुम्ही या. तुमच्या शुभास्ते द्यायचं. अनिल मात्रे या, स्टेजवर यायचं आहे. आज सगळ्यांचा दिवस आहे. डीपीएल धारावी प्रीमियर लीग, डेंजरस प्रीमियर लीग. 200 रुपये दे त्याला. 200 रुपये दे. विकी 200 रुपये दे रे त्याला. द्या अमोल मात्रे दे. अमोल मात्रे यांनी मला वाटते 200 रुपयाचे पारितोषिक प्रदान केलेले आहे. आर्यन साठी टाळ्या वाजवायच्यात. आर्यन चांगला झेल घेतला होता. आर्यन याने त्याला देखील शुभेच्छा देतोय. मनीष नाईक साठी जोरदार ताल्या, कारण त्यांच्या संघाची फायनल मॅच चालू आहे. अजून त्याला इथे बसवला, परंतु तो स्कोरिंग साठी इथे आलेला आहे. किती 12वा आहे तो, तरी पण स्कोरिंग करतोय. 500 रुपयाचे पारितोषिक आर्यन मात्रे साठी. 5151 ग्रुप. राज मास्क कार्ड लाईव्ह आहे. अरे वा. राज सकाळपासून आज इथं मात्र त्यांच्या टीमला प्रोत्साहन देताना दिसतोय. टाळ्या वाजवायच्यात. खरोखरच चांगली स्पर्धा, चांगलं क्रिकेट पाहावयास मिळतं. काय वाटतं निवदा कोण जिंकेल मेगा फायनलचा सामना? एका साइडला माझा जीवलग मित्र भागेश आहे, एका साइडला जीवलग मित्र धीरज आहे. नक्कीच. एका साइडला माझा मित्र आहे सिद्धेश म्हात्रे, तो सुद्धा कॅप्टन आहे, आणि एका साइडला माझा सुद्धा मित्र आहे धीरज भोईर. बघूया पहिला चेंडू फायनल मधला सिंगल ढकलले. काय वाटते, काय रणनीती घेऊन आलेत फलंदाज? आता मात्र कुणाच्या मनात काय असेल, कुठली प्लॅन वर्कआउट करेल हे मी देखील सांगू शकत नाही विकी, कारण की मेगा फायनल. नक्कीच, कारण जर संध्याकाळचं 17 बोलला तर धावसंख्या कमी होते. तर त्यांचं पहिलंच ठरलं असेल की जर आपण विकेट ठेवले तर धावसंख्या आपण जास्त बनवू शकतो. तर तेच रणनीती घेऊन मला वाटतं उतरले आहेत. बघूया पुढील चेंडू. आता मात्र कव्हर्सच्या वरतून 1 बाउन्स 4 रन. बघूया सुरुवात फायनलची चांगल्या फटक्याने. विकी वॉट अ शॉट, परंतु तिथे आता मात्र कामेश नाईक. काय वाटतं तुला कामेश नाईक बद्दल? यार कामेश कडनं मी षटकार अशी अपेक्षा करत नाही. षटकार. षटकार दिलेला आहे. व्हॉलेंटियरचा इशारा आहे. षटकार. अतिशय सुंदर अशी सुरुवात केली आहे. 6ला 1000 रुपये आणि चौकाराला 500 रुपयाचा पारितोषिक आहे महेंद्र नाईक यांच्याकडून. आणि मला वाटतं नक्कीच 1500 रुपयाचा पारितोषिक कमावलाय विनय मात्र यांनी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज फसला, पहिलीच बॅट गेली. काय वाटतं निवदा, काय होईल या सामन्यामध्ये? मी तर फक्त बघतच राहतोय का की तुम्ही खेळलेले आहात क्रिकेट. या होम ग्राउंड आहे, तुला या म्हणजे जी संध्याकाळची स्थिती आहे ते तुला जास्त नॉलेज असेल विकी. नक्कीच, कारण पॉवर प्लेचा जर षटक बोलला तर तो जर चांगला खेळला तर नक्कीच सामना वर्चस्व ठरू शकतो फलंदाज करणारी टीम. मात्र विकी मी सांगतो पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असतं ते मात्र जाते ते 5151 ग्रुपच्या खात्यात. नक्कीच. मला वाटतं सिद्धेश म्हात्रेची खुशी दिसते आता सिद्धेश म्हात्रेच्या चेहऱ्यावर, बघू शकता. पण सिद्धेश म्हात्रेची हिस्सा तुम्हाला देखील आहे विकी. नक्कीच. सिद्धेश म्हात्रेने मला पहिलंच सांगितलंय की जे मला पारितोषिक भेटल्यात त्याच्यातून तुला मी शूज गिफ्ट करणार आहे. वादे का पक्का आहे का? पण हो, वादाचा पक्का आहे. सिद्धेश माझा दोस्त आहे, तो दोस्त. एकच वादा सिद्धेश दादा. बघू शकता सिद्धेश पुन्हा एकदा भिरकावून नेण्याचा प्रयत्न, परंतु सरळ जातोय धीरज भोईरच्या हातात. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी कोणता फलंदाज येईल?
पुन्हा एकदा मला वाटते बागेश भोईर, काय बोलशील बागेश भोईर बद्दल? बागेश म्हणतात की प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. आज जर खेळाडू खेळला तर चांगला खेळतो, पण विदाऊट प्रॅक्टिसने देखील त्यांनी मगाशी मिड ऑफच्या दिशेने मारला षटकार आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला चौकार खरोखर उल्लेखनीय होता. कारण की त्याच्यामध्ये जेवढी उमेद आहे आणि चांगला खेळतोय आणि आता देखील आशा असेल त्याच्याकडनं संघाला विकी. नक्कीच नक्कीच, कारण मगाच्या मॅच मध्ये पण त्याने येऊन चौकार आणि षटकार मारला होता संघासाठी, तर त्याच प्रकारची फलंदाजी करेल म्हणून सिद्धेश म्हात्रेंनी प्रमोट केलं बागेश भोईरला पुन्हा एकदा. पण कामेशने मात्र माझी निराशा केली. कामेशने फेवरेट निराशा प्लेअर आहे. अशा प्रकारच्या निराशा आम्हाला खूप वेळा झालेल्या आहेत कामेश कडून. मी पहिल्यांदा बघितलं, कारण की जेव्हा आम्ही LNT मध्ये सराव करतो याची फलंदाजी याची गोलंदाजी बघण्यासाठी वर्कर आपले काम थांबवतात. एवढा जबरदस्त गोलंदाज फलंदाज आहे तो, क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच नक्कीच, क्षेत्ररक्षण चांगलं आहे, परंतु त्याला धावण्याला त्रास होतो धावताना, त्यामुळे मला वाटतं तो पहिलाच पुढे गेला होता. चेंडू त्याला वरतून गेला, त्याला समजलंच नाही चेंडू कसा आला फटक्यात. बघूया रोहन पाटील ज्याने अतिशय उत्कृष्ट असा खेळ केलाय, आता मात्र पुन्हा एकदा सिंगल डिक्लेरेशन मध्ये जाते. बघूया, मला वाटतंय माइंड गेम खेळताना सिनियर प्लेअर का आहेत आपल्या टीमचा पूर्ण भार सांभाळताना रामनाथ नाईक. बघू शकता धाव संख्या होते 16. बघू शकता 16 या धावसंख्येवर पुन्हा एकदा भिरखावून मारण्याचा प्रयत्न होता, पॉइंटच्या दिशेने लेट कट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. काय वाटतं निवदा, भागेश भोईरला अजून स्ट्राईक येत नाही, काय वाटतं तुला? भागेश भोईरला जरी स्ट्राईक आले ना, भागेश भोईर 3-4 जरी चेंडू खेळला तर नक्की त्याच्यात एक चौकार एक षटकार असेल अशी माझी आश्वती आहे. नक्कीच, जर रोहन पाटील बोलला तर पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न फसला. बघू शकता रोहन पाटील, मला वाटतं ऑलराऊंडर परफॉर्मन्स झालेला आहे या स्पर्धेमध्ये. रोहन पाटील यांचा उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण करताना रोहन पाटील, तोच तो रोहन पाटील. बघूया पुन्हा एकदा सज्ज, आता मात्र पुन्हा एकदा ढकलून दिलाय. आता मात्र भागेश भोईरला स्ट्राईक आले, काय वाटतं तुला? आता काहीतरी स्थिती घडेल नाहीतर बिघडेल, कारण की स्ट्रोक प्लेअर आहे, डिफेन्सिव्ह, त्याला कधी आवडत नाही परिस्थिती. स्ट्रोक प्लेअर कधीही आपल्या संघासाठी तारणहार ठरतात किंवा आपल्या संघाचे प्राणघातक देखील ठरतात. नक्कीच नक्कीच, म्हणजे आंद्रे रसल सारखी ख्याती असलेला फलंदाज. बघू शकता पहिला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, चेंडू चाललाय मयूर नाईक छोटू. बघू शकता सुंदर अशी क्षेत्ररक्षण करताना. आता मात्र 2 रन चित्त्याच्या चपलाईने पार पाडलेले आहेत, 2 रन रामनाथ नाईक आणि बागेश भोईर. बघू शकता आंध्र रसल सारखी ख्याती असलेल्या फलंदाज बागेश भोईर. काय वाटतंय आता षटकार किंवा चौकार? बागेशला मी सकाळी एकदा विचारलं होतं की बागेश फलंदाजी कशी, तो म्हटलं की मी 4-5 चेंडू खेळेन पण काय ते करूनच दाखवेन. म्हणजे 4 चेंडू मध्ये 2 तरी 6 मारण्याचा प्रयत्न असतो, परंतु आता मात्र निर्धाव, शेवटचा चेंडू होता परंतु निर्धाव आला. तर यानंतर मला वाटतं धाव संख्या झालेल्या आहेत 19. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाल्यात 19. या षटकामध्ये जर विचार केला तर धाव संख्या आल्या फक्त आणि फक्त 4. मी मगाशी म्हटलं ऑलराऊंडर प्लेअर हा 30+ मध्ये चांगला गोलंदाजी करतो. जेव्हा तो गोलंदाजी करतो तेव्हा हलवर गोलंदाजी फलंदाज खूप खुश होतो, पण जेव्हा पिच लँड करतो चेंडू आणि चेंडू अचानक उचली आणि कट घेतो त्याच्यामुळे फलंदाज थोडासा फसतो. मला वाटतं हर्ष नाईकला आज गोलंदाजी भेटणार नाही. भेटली पाहिजे, त्यासाठी मी आलोय. जर आता कामेश नाईक टाकलं याच्यानंतर धीरज भोईर येईल. हर्ष बेटा किधर आहे? मला वाटतं त्याला घेतलंच नाही वाटतं सामन्यामध्ये. आय लॉंग ऑफला त्याला ठेवलेला आहे. बघू शकता हर्ष नाईक, स्मित हास्य, थोडीशी फटीवाले हास्य आहे त्याची, कारण दात पडले त्याचा एक. असू दे, या हास्यावर किती फिदा झाले तुला काय माहित. आता मात्र सुरेख चेंडू. मी मगाशी म्हटलं कामेश नाईक म्हटला तर पंचांनी निर्णय द्यायचा आहे, क्रॉस आहे की नाही पाहायचा आहे. मला वाटते क्रॉस झालेला आहे आणि चांगली पंचगिरी सचिन नाईक आणि प्रशांत नाईक यांच्याकडनं त्यांचे वादावाद घालू नये. राहुल चांगला प्लेअर असतो, निर्णय दिला पंचांनी, निर्णय बघूनच देत आहेत. जर पंचांनी डिसिजन घेतला तरच रिव्ह्यू देण्यात येईल, त्या व्यतिरिक्त रिव्ह्यू नाहीये.
तुम्ही स्वतः Please डिसिजन speed up घेऊ करावा, शकत नाही. कारण तुम्हालाच नंतर कालोख होईल. आता मात्र फलंदाजीसाठी येतोय सर्वात जास्त कमाई करणारा खेळाडू, तुझा लाडका खेळाडू माझा लाडका सिद्धेश म्हात्रे. आणि तुला शूज देखील भेटणार आहे. शूज देखील भेटणार बस, अजून तुला काय पाहिजे विकी? अजून काय तरी नको, तू मला फायनल shoes दे. सामना खेळला नाहीस तरी पण शूज बघ तुझ्यासाठी पाठीराखे किती आहेत. पाठी राखे नाही, माझा मित्र आहे, तो खास मित्र आहे, मला शूज नक्कीच भेटणार त्याच्या वतीने. कामेश जबरदस्त गोलंदाज खेळतोय. भागेश आता मग शॉर्ट पेच चेंडू होता, चेंडू जातोय तो सरन लॉग आउटच्या दिशेने, एक धाव पळून काढते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आता मात्र थोडस गचाल क्षेत्ररक्षण झालं तर बॅकअप देखील संकेत थोडस उशिरा आलेला होता. परंतु सिद्धेश नक्कीच जर सिद्धेश आज म्हात्रे. असे फटके मारून पैसे मिळत असतील तर स्ट्राईक जास्त मीच घेणार. नक्कीच नक्कीच घेऊ दे त्याला, स्ट्राईक घेऊ दे. जर तो षटकार मारेल तर मला शूज अजून 2 होतील, त्यामुळे त्याला स्ट्राईक घेऊ दे. म्हणजे परंतु एक दादा, DPL आणि 2 जोड्या. यस यस, परंतु मला एक गोष्टीचं खंत वाटते, कारण हर्ष नाईक जो बेस्ट बॉलिंगच्या लाईनअप मध्ये होता या स्पर्धेमध्ये, त्याला गोलंदाजी नाही दिली धीरज भोईरांनी. काय वाटतं तुला? ते संध्याकाळी म्हणणं समारंभ झाल्यानंतर सांगेन मी. नक्कीच नक्कीच. आता मात्र सिद्धेश बघू शकता, गणाघाती प्रहार करताना सिद्धेश म्हात्रे. मला वाटते आजार लागू झालेले सिद्धेश म्हात्रे यांना. बघू शकता सिद्धेश म्हात्रे, आज सकाळी जेव्हा यांची पहिली मॅच झाली तेव्हा 6500 कमवले होते, त्यानंतर 2000, आता ही पहिली म्हणजे 1000. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, मला वाटतं भागेश भोईरला फसवलेला आहे. रनआउटच्या स्वरूपाने भागेश भोईर बाद होते. काय वाटतंय, भागेश भोईर बाद झाला, तुझा खास मित्र? चांगला फलंदाज होता भागेश भोईर, अजूनही चांगली खेळीच करू शकला असता, परंतु त्यांचा मधला षटकारांचा बादशाह, तुम्ही मगाशी म्हटलं गोलंदाज मध्ये चांगले यॉर्कर टाकतो आणि मग स्क्वेअर लेग आणि डीप स्क्वेअर लेग. धाव संख्या झालेल्या 26 धीरज. 26 धाव संख्या झालेल्या. अजूनही या षटकातील मला वाटतं 2 चेंडू येणे अजून बाकी आहेत. 2 चेंडू येणे अजूनही बाकी आहेत. सिद्धेश म्हात्रे, बघूया सिद्धेश म्हात्रे ऑन फायर टुडे. बघू शकता नॉन स्ट्राईकला सागर ढोबळे, एसीसी एक्सप्रेस बोलतात सागर ढोबळेला. आणि समोर आहे ब्रेटली, LNDचा ब्रेटली. LNDचा ब्रेटली. बघूया सिद्धेश म्हात्रे पुन्हा एकदा भिरकावून दिलाय, चेंडू जातो सी रेषा पार, षटकार. डीजे प्लीज. बघू शकता या स्पर्धेतील सर्वात श्रीमंत असा खेळाडू असेल सिद्धेश म्हात्रे. तब्बल 16,500 रुपये कमवलेत या खेळाडूने, महिन्याचा पगार झाला त्याचा. पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू खाली. हर्ष नाईक. ओ व्हॉट अ कॅच बाय हर्ष नाईक. बघू शकता स्पर्धेमध्ये त्याला गोलंदाजी नसेल दिली तरी सुद्धा मी क्षेत्ररक्षण करू शकतो. बेस्ट फिल्डरच्या लाईन मध्ये आता येतोय हर्ष नाईक. गोलंदाजी मध्ये तर होताच, परंतु आता क्षेत्ररक्षणाच्या लाईन मध्ये येतोय. वाटते स्पर्धेमध्ये पहिली कॅच असेल हर्ष नाईकची. पहिल्या सामन्यात एक कॅच घेतली होती, त्यांचं विश्लेषण तुम्ही बरोबर सांगत नाही. चांगला खेळाडू, चांगल्या गुणवत्तेचा खेळाडू हर्ष नाईक. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच घेणारा गोलंदाज हर्ष नाईक. हॅट्रिक झाली असती परंतु साथ मिळाली नाही क्षेत्ररक्षकाची. तो वेदांत नाईक होता, परंतु नक्कीच त्याने काही बोललं नाही त्याला. 32 धाव संख्या झाले, 32. आता मात्र सागर ढोबळे सज्ज होईल. सागर ढोबळे आणि जर धीरज भोईर बोलला तर लंगोटी यार आहेत दोघं, लहानपणापासून सोबत राहतात, एकमेकांची कानाकोना माहिती आहेत. ऑपोनंट जेव्हा आपण खेळतो एकमेकाविरुद्ध तेव्हा आपली मानसिक स्थिती सुद्धा बदललेली असते. पंचांचा इशारा नकारात्मक चेंडूचा येतोय. धावसंख्या 1 वाढते, ती जाऊन पोहोचते ती 33 वर. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. काय वाटतं कोण वरचढ चढेल, धीरज की सागर? मला वाटतंय दोन्ही एकमेकांच्या कानाकोना ओळखतात की काय करू शकतो आणि एकमेकांबरोबर क्रिकेट देखील खेळलेले आहेत भरपूर. नक्कीच तर घमासून युद्ध होईल. पुन्हा एकदा बघू शकता सागर ढोबळे ऑन फायर, पहिल्या चेंडूवर षटकार. मी तसं सांगितलं की दोघं एकमेकांना ओळखतात. जरी धीरज भोईर
खूप फेमस क्रिकेटर असला तरी पण सागर ढोबले कमी नाही, कारण ते दोघं एकमेकांना खूप लहानपणापासून ओळखतात. तेच दाखवून दिलं सागर खरोखरच ढोबलेने. त्यांची ताकद, स्ट्रेंथ आणि विकनेस देखील दोघांना माहिती आहे विकी भोईर. आता मात्र स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु जर तुम्ही गती बघितली या चेंडूवर, मला वाटते जशी कामेश नाईकची गती होती ब्रेटलीची, त्या प्रकारे गती होती. आता खरोखरच कधी कधी जो फ्लॅट पिचेस असतात ना, त्यावर कधी कधी गतीचा वापर करावा लागतो, कारण की बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला तर सरळ सीमा पार जातो, तर गतीचा वापर करावा लागतो. आता मात्र फलंदाज बाद झालेला आहे. जसं मी सांगितलं, खुन्नस असेल नक्की दोघांमध्ये, कारण दोघं एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. जर तू मला षटकार मारू शकतो तर मी तुला बाद करू शकतो. आता मात्र मास आता धारावी गावातील हँडसम बॉय, धारावी गावातील हँडसम बॉय म्हणून ज्याची गणना केली जाते. मला वाटतं रात्रीच्या दिवशी दोघं एकत्र असतात. ते बघा, धीरज भोईरला बोलला दादा मारायला दे, धीरज भोईरला बिंदास मार दादा, आपण सोबतच असतो एकत्र. बघूया धीरज भोईर आणि देवदास नाईक. बघूया मास. बघूया आता मात्र मला वाटतंय थोडेसे हास्यस्मित हसताना दिसतोय बल्लेबाज. बघू शकता, जरी अंकल 11 संघ चे क्षेत्ररक्षण असेल, 6 मारल्यावर देवदास नाईक यांना मनोज नाईक कडून 500 रुपयाचा पारितोषिक. आता मात्र बचाव करण्याचा प्रयत्न. मला वाटतं कसोटी सामना नाहीये. नक्कीच मला वाटतं तू जा, कारण कोणत्या दम नव्हता वाटतं फलंदाजीसाठी, म्हणून मला वाटतं देवदास नाईक आला का मी मारतो, मी रात्री ओळखतो. मला वाटतं 1000 रुपये झालेले आता मनोज नाईक यांच्याकडून 500 आणि सुशांत नाईक यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक देवदास नाईक यांना षटकार मारल्यास. आता मात्र बॅट फिरवली होती, परंतु चेंडू काय लागला नाही आणि धाव संख्या होते ती 39. धाव संख्येचा आव्हान असेल अंकल 11 धारावी या संघाला. मी विनंती करतो की मनोहर ग्रुप 5151 या संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवावा, आणि मी विनंती करेल की अंकल 11 धारावी या संघाने लवकरात लवकर आपले 2 बॅट्समन लवकरात लवकर पाठवावे. गेम स्पीडअप करायचा आहे. मी मगाशी म्हटलं जो भागेश रनआउट झाला त्याचा परिणाम आता दिसतो विकी, कारण की जो चांगला फॉर्मात होता फलंदाज तो नाहकरीच्या धावचीत झाला आणि शेवटचे 3 चेंडू हे निर्धाव चेंडू गेले विकी. त्याचा काय फायदा होतोय की नाही पाहायचा अंकल 11 संघाला. नक्कीच मला असं वाटतं दादा की जर हर्ष नाईकला गोलंदाजी दिली असती तर मला वाटतं किमान 30च धावा झाल्या असत्यात. 10 धाव संख्या जास्त गेल्या, कारण नवी मुंबईतील कंजूस गोलंदाज हाच का कंजूस हाच तो हर्ष नाईक. मला वाटतं या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलिंगच्या रेस मध्ये होता तोच तो हर्ष नाईक. आता मात्र गोलंदाजी दिल्याने खूप खंत वाटतं त्याच्या बाबतीत. पहिले सकाळचं सत्र मी बघितलं पहिल्या पर्वातलं, तोच तो 13चा ढाबा त्याने तब्बल 3 दिवस गाजवला. 13चा ढाबा तोच तो हर्ष नाईक. बघूया 4 षटकामध्ये 40 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना स्पीडअप करायचा प्रशांत, काय की 4 षटकं टाकायचे आहेत, फलंदाज दोन्ही पाठवायचे आहेत, कारण की अजून आपल्याला बक्षीस वितरण समारंभ करायचा आहे. हार्डलक सुशांत नाईक, हार्डलक मनोज नाईक, चांगला खेळ केला तुम्ही. हार्डलक विक्की भोईर स्पेशली, कारण की आणि हार्डलक बारक्या ज्याने अतिशय उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण केलं. जबरदस्त आजच्या दिवसात क्षेत्ररक्षण. जर तुम्ही फायनल पर्यंत आला असता नक्कीच मला वाटते क्षेत्ररक्षणाचा पुरस्कार तुम्हाला भेटला असता. नक्कीच आम्ही ट्रॉफी पहिलाच घरी ठेवून आलो असतो, एवढी चांगली फिल्डिंग केली. उन्मेष मात्र खरं या स्पर्धेमध्ये एक नवोदित खेळाडू ज्याच्याकडनं 100% अपेक्षा नव्हती, त्याने 200 मला वाटते अपेक्षा पूर्ण केली.
फलंदाजी आणि नक्कीच. क्षेत्ररक्षणामध्ये. ते मी विसरू शकत नाही कारण आमच्याच अगेन्स्ट मारले होते. हो हो आठवतोय. कारण त्यांच्या भाव वडिलांना विसरू शकत नाही तुम्ही. त्यांच्या वडिलांना मीच बोललो होतो की तुमचा मुलगा सुद्धा तुमच्या संघामध्ये चांगला फलंदाजी करू शकतो, पण तो बोललेला की नाही मला माहिती नाही अजून कसा परफॉर्मन्स करतो, आणि त्याने आमच्याच अगेन्स्ट रन मारले आणि तेच- दाखवून दिलं. तेच शब्द उन्मेषच्या मनाला लागले आणि उन्मेषने चांगली एकंदरीत कामगिरी केली ती या क्रिकेट डीपीएल मध्ये. नक्कीच नक्कीच. आता बघू शकता बेस्ट बॉलर मंगेश 40+ मध्ये सर्वोत्कृष्ट चांगली गोलंदाजी करणारा मंगेश पाटील. बघू शकता पहिला चेंडू आर्यन म्हात्रे यांच्या दिशेने. शेवटचं समीकरण असणार आहे ते 24 चेंडू आणि 40. म्हणजे 10चा रन रेट असा खेळावा लागणार आहे तो अंकल 11 संघाला. संध्याकाळचं सत्र तुम्हाला काय वाटतं विकी, चेसिंग होईल की नाही? चेसिंग डिफिकल्ट असते संध्याकाळच्या सत्रामध्ये. जर आपलं ग्राउंड बघितलं तर लेग साईडला आणि ऑफ साईडला हा पट्टा खूप मोठा आहे, परंतु समोर खूप जवळ असल्यामुळे हा चेसिंग जास्त डिफिकल्ट नाही होऊ शकत. परंतु जो समोर बॅट्समन आहे रोहन पाटील, त्यांनी आपल्या संघाला नेहमीच चांगली सुरुवात करून दिली. खरोखर तारणहार ठरलेला नेहमी रोहन चांगला. अरे बघू सुरेख शकता. बेग हिट, जबरदस्त टायमिंग म्हणता येणार आहे डीजे या षटकारासाठी. फड सांभाळ तुऱ्याला ग आला, फड सांभाळ तुऱ्याला ग आला, तुझ्या उसाला लागल मोठा, अग तुझ्या उसाला लागल मोठा. बघू शकता रोहन पाटील मॅन इन फॉर्म या डीपीएल मध्ये सर्वात चांगली बॅटिंग केली आहे ओपनिंगला येऊन. तो रोहन पाटील. बघू शकता पुन्हा एकदा बिरकाऊन. तर महेंद्र नाईक यांच्या वतीने जर रोहन पाटील यांचा विकेट घेतला तर 2,000 रुपयाचा पारितोषिक असेल. विकेटला 1,000 रुपये तर आहेत, पण जर विकेट रोहन पाटीलचा घेतला तर 2,000 रुपयाचा पारितोषिक मिळेल मंगेश पाटील यांना महेंद्र नाईक यांच्या वतीने. बघूया हे द्वंद्व युद्ध चालेल विकी. खरोखरच नक्कीच, आपण नक्कीच. म्हणतो की हा फलंदाज वरचढ चढेल, हा गोलंदाज वरचढ चढेल. हा जो गोलंदाज आहे आता बघू शकता शुभम नाईक यांचा एफर्ट. बघू शकता जो गोलंदाज आहे मंगेश पाटील यांनी काल सुरेख गोलंदाजी केली, परंतु आज मात्र तो त्यांचा फायनलचा सामना सोडून इथे आलेला आहे आपल्या संघाला बरोबर. विजय करण्यासाठी. संघासाठी त्याची गरजच होती. गरजच होती, कारण कोणताही गोलंदाज नाही आहे त्यांच्या संघामध्ये 40+चा, आणि स्वतः इतके चांगले गोलंदाज आहेत की अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली सामन्यामध्ये. आता मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न. तर तुम्ही दुसऱ्या बाजूला बघितला तर स्वतः संघनायक जे 40+ संघ धाराव्याचे संघनायक आहेत दशरथ भोई, ते सुद्धा फायनलचे सामना सोडून इथे आलेले आहेत. कारण की डीपीएल ही क्रिकेट बघण्यासाठी मला वाटते गावातला चिमुरडा पासून तर ग्रामस्थ मंडळी सगळे आनंद घेतात. कारण की एवढी जी आपली गर्दी आहे मला वाटते जत्रेला नसते तेवढी गर्दी मला वाटते डीपीएल ला आहे. नक्कीच. तर आपलं गाव बघितलं तर खूप छोटा गाव आहे, परंतु जर गावात खेळाडू बघितले तर तब्बल 140 खेळाडू. आता मात्र पिंगो चांगली कॅच. 2,000 रुपयाचं पारितोषिक भेटतं मंगेश पाटील यांना. जरा बक्षीस लावलं होतं, जर रोहन पाटील यांचा विकेट घेतला तर 2,000 रुपयाचं पारितोषिक देणार होते महेंद्र नाईक, आणि तोच पारितोषिक आता मंगेश पाटील कमावताना. डीजे प्लीज. अतुल पाटील 11 धावा झाल्यात. 11 अतुल पाटील यांनी स्टेजवर येऊन बसण्याची कृपा करायची. अतुल पाटील 18 चेंडू विकी आणि 29 धावा. 18 चेंडू आणि धीरज. बघू शकता अजूनही 2,000 रुपये. 29 धाव परत 2,000 ना 2,000 परत
धीरजचा धीरज wicket भोईर घेतला. यांचा विकेट घेतल्यावर पुन्हा एकदा 2000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल सिद्धेश म्हात्रे याला. कुठलाही गोलंदाज असू शकतो ना? 5-1 ग्रुप कुठलाही गोलंदाज ना? ओके. बघू शकता सिद्धेश म्हात्रे ज्याने अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली मागच्या वर्षी सुद्धा आणि या वर्षी सुद्धा. मला वाटते धारावी संघाला नक्कीच त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अशी चांगली गोलंदाजी करताना सिद्धेश म्हात्रे बघू शकता. पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल धीरज भोईर मिस्टर 360 बघू शकता. आता मात्र ढकलून दिला डिक्लेरेशन मध्ये 17 चेंडू आणि 28 धाव संख्येची खरोखरच आवश्यकता असेल आता. विकी, तू मगाशी मला म्हटलं स्क्वेअर लेग आणि पॉइंटच्या दिशेने खूप मोठी दिशा आहे ती चौकार षटकारांची. धीरज तसा खेळत नाही दिसत. धीरज ऑन आणि लॉंग ऑफलाच प्रयत्न करणार आहे. नक्कीच, कारण समोरची जर 6 बघितली तर खूपच जवळ आहे आपली. मला वाटतं 47 मीटर या 46 मीटर एवढीच काहीतरी 6 आहे. त्यामुळे तो धीरज तिथे चान्स घेण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा चेंडू जातो डिक्लेअर झोनच्या मध्ये. पंचांचा इशारा तो 1 धाव मिळते फलंदाजाला. 1 धाव मिळते संघाला. संघाची धाव संख्या पोहोचते ती 13 कोणी? तर संदीप नाईक यांच्या वतीने धीरज भोईर यांना सुवर्ण संधी. जर 2 षटकार मारल्यास 500 रुपयाचा पारितोषिक संदीप नाईक काका यांच्याकडून. बघू शकता सिद्धेश म्हात्रे चाललाय. पुन्हा एकदा सिंगल डिक्लेअर. 1च रन मिळेल. धाव संख्या होते ती 14 आणि अजूनही धाव संख्येची आवश्यकता असेल ती 26. 15 चेंडू आणि 26 धाव संख्येची आवश्यकता असेल अजूनही. 15 चेंडू आणि 26 धावा. खरोखरच DPL म्हटलं ना डेंजरस प्रीमियर लीग. नक्कीच, तशीच फायनल होताना इथे बघूया अतिशय रोमांचक सामना चालू आहे. कारण अजूनही 15 चेंडू बाकी आहेत आणि 26 धाव संख्येची आवश्यकता आहे. आता मात्र धीरज भोईर मला वाटतंय जर फुल ग्राउंड असता बोलते मारू दे तिकडं. तुम्हाला वाटतं तो इथं 12वा आहे परंतु गुणलेखकाची भूमिका निभावताना मनीष नाईक आपल्या संघाला सपोर्ट सुद्धा करतोय की मारू दे तिकडं. सिंगलच आहे समोर नको 6 आहे. मला वाटतं धाव संख्या वाढवण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता परंतु नाही, उमेश नाही. मात्र चांगले नाही, स्कोरिंग नाही, करताना आणि बचावतलाय त्यांनी स्कोरला. परंतु बघू शकता समोर सुद्धा चांगले फलंदाज आहेत, चांगले गोलंदाज आहेत. सामना अटीतटीचा होईल. कोण जिंकेल कोण हारेल बघूया. DPL 2002 पर्व दुसऱ्याचा विजेता कोण होईल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न शुभम नाईक आणि पुन्हा एकदा विकेट. तर बघू शकता आता मात्र शुभम नाईक अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी तर केलीच त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण पण. मला दोन्ही मेन विकेट जे पडले त्याचे दोन्ही झेल पकडण्याचा काम मात्र शुभम नाईकने केला. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं तर मी जातं. विनंती केली त्यांचे वडील इथे आहेत तर कसं वाटतंय तुम्हाला. आनंद वाटतंय. तर खूप खुश आहात तुम्ही. सिद्धेश मात्रला त्यांनी 2000. गोलंदाजी सुद्धा चांगली केली तर काय वाटतंय काय आता गोलंदाजी त्यांना भेटेल कसे टाकणार. यावर्षी तब्बल पहिल्यांदा तो 18,500 याच्यामध्ये आलाय. कमवलेले आहेत. त्याने असंच खेळत राहावा बस. फिटनेस साठी खेळत राहावा. नाही नक्कीच फिटनेस साठी. अगं, परंतु fitness तुम्हाला साठी काय नाही, पण वाटतंय आनंद पुढे वाटतो त्यांना की चान्स भेटावा की नाही भेटावा. चान्स मिळणार ना. ज्याने फिटनेस ठेवला ज्याने संघासाठी मेहनत केली त्याला चान्स भेटणार. चान्स वाट बघायची नाही कधीच. षटकातील शेवटचा नक्कीच चेंडू. नक्कीच. तर खूप खुश आहेत शुभम नाईक यांचे वडील गणेश नाईक. बघू शकता सपोर्ट करताना. 13 चेंडू आणि 26 धावा. 13 शेवटचं चेंडू आणि 26 धाव संख्येची आवश्यकता. 25 माफ करा 13 चेंडू आणि 25 धाव संख्येची आवश्यकता असेल. खरोखरच मागाशी तू म्हटलं विकी नक्कीच स्क्वेअर लेग आणि पॉइंटच्या वरनं जो एरिया आहे त्याच्यामध्ये नक्कीच नक्कीच. जर तुम्ही बघू शकता लवकर चेंडू येत नाही. हवेचा प्रभाव असल्यामुळे लेग साईडला लवकर बॉल येत नाही परंतु लेफ्टीला आपल्या ग्राउंडवर खूप फायदा असतो. बघूया फायदा उचलतायत का दशरथ भोईर. आता मात्र मला वाटतंय ऑफ स्पिन पद्धतीचा चेंडू टाकला होता. निर्धाव असा चेंडू अतिशय सुरेख षटक. मला वाटतं फक्त आणि फक्त धाव संख्या खर्च केली ती 4 आणि एक
मोठा विकेट, धीरज भोईर सारखा मोठा विकेट त्याने घेतला. बघू शकता 12 चेंडू 25 धावा. 25 धावा. आता मात्र तोच गोलंदाज ज्याने मागच्या 2 सामन्यामध्ये आजच्या दिवसातील सुपरस्टार खेळाडू ठरलाय मनोहर ग्रुप 5151 या संघासाठी, तोच तो शुभम नाईक. विकी 12 चेंडू 25 धावा. वातावरण आणि गोलंदाज आणि फलंदाज काय वाटतं तुला? मला तर शुभम नाईक यांच्या गोलंदाजीवर खूप भरोसा आलाय, कारण जशा प्रकारे ते गोलंदाजी करत आहेत, क्षेत्ररक्षण तर उत्तम करत आहेत, परंतु गोलंदाजी लाजवाब. सागर ढोबळे खरोखरच चांगलं मार्गदर्शन देताना दिसत आहेत आपल्या खेळाडूंसाठी आणि प्रेरणा स्थान देखील ठरतात आपले सिद्धेश म्हात्रे. प्रत्येक चेंडूच्या वेळी बॉलरच्या समोर जाऊन विचार ना करतायत, तू तुझी गोलंदाजी टाक, तुझी स्ट्रेंथ कुठल्या साईडला, तुझा कट कुठला, ऑफ कट, लेग कट, तेजीनं बॅट्समनचा भरपूर मला वाटते अभ्यास कर आणि तुझी गोलंदाजी टाक. नक्कीच मला तर असं वाटतंय की आता हर्ष नाईकला चान्स भेटू शकतो. बघू शकता सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. मला वाटेल एकच लाईन आणि एकच टप्पा, अतिशय उत्तम अशी लाईन अँड लेन टाकताना शुभम नाईक. काय वाटतं दादा? बघूया समोर फलंदाज. आता मात्र दिशा बदलली. मगाशी फुलर लेनची लाईन अँड लेंथ होती, आता चेंडू थोडासा आखून ठेवला आणि बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. राहुल याला बॅटचा आणि मला वाटते संबंध काहीच आले नाही. चांगले एक्स्ट्रॅक्शन करतोय. चेंडू निर्धाव. जसं ज्या प्रकारे धारावी प्रीमियर लीग ठेवण्याचा जो उद्देश होता, शुभम नाईक बघू शकता ज्या प्रकारे जो उद्देश होता DPL धारावी प्रीमियर लीग या संकल्पनेचा, ती संकल्पना इथे सक्सेस होता ना, कारण शुभम नाईक सारखा उत्कृष्ट गोलंदाज आपल्या संघाला सापडलाय. हर्ष नाईक सारखा देखील गोलंदाज. यास नक्कीच बघू शकता कॅच, अजून एक विकेट, अजून एक विकेट घेतला शुभम नाईक यांनी. मला वाटतं स्पर्धेमध्ये खूप जास्त विकेट घेणारा गोलंदाज ठरू शकतो शुभम नाईक उत्कृष्ट गोलंदाजीच्या रेस मध्ये. आता मात्र कामेश नाईक, ब्रेटली LNT मध्ये जबरदस्त टॉवर A पासून तर टॉवर C पर्यंत षटकार मारतो तोच तो. आता मात्र खरी गरज आहे. नक्कीच नक्कीच त्याच्यामध्ये क्षमता आहे सामना जिंकून देण्याची, परंतु त्याच प्रकारची क्षमता मात्र हर्ष नाईक मध्ये पण आहे. हर्ष नाईक मध्ये गुणवत्ता आहे, पण त्या गुणवत्तेचा वापर करत नाही कधी तो. नक्कीच नक्कीच जशा प्रकारची फायनल मॅच झाली पाहिजे होती त्याच प्रकारची मॅच होताना शुभम नाईक मला वाटतंय रायझिंग स्टार ठरलाय तो या वर्षी या DPL मधला. काय वाटतं दादा शुभम नाईक? खरोखर तुमची जी यंग टीम आहे विकी, त्याच्यामध्ये लवकरात लवकर स्थान मिळावं ही देखील आशा करतोय मी. नक्कीच नक्कीच बघू शकता. मला वाटतं अजून एक विकेट भेटला असता, परंतु क्षेत्ररक्षकाला काही चेंडू दिसला नाही, त्यामुळे क्षेत्ररक्षक हँडसम बॉय मामा मास. बघू शकता जे 40+ खेळाडू आहेत रामनाथ नाईक किती फिट आहेत. विकी त्यासोबत 7 चेंडू आणि 22 धावा. आता तुला काय वाटतं? 7 चेंडू आणि 22 धावा. मला वाटतं की कामेश नाईक मध्ये ती क्षमता आहे. 7 चेंडू आणि 22 धावा मारण्याची क्षमता कामेश नाईक मध्ये आहे. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू, जोरदार ताल्या होत्या या गोलंदाजासाठी ज्याने फक्त आणि फक्त धावसंख्या खर्च केली 4 आणि विकेट घेतला 1, तो पण राहुल नाईक सारखा. नाही आणि धीरज भोईरची कॅच, त्यासोबत रोहन पाटीलची कॅच. व्हॉट अ परफॉर्मन्स 6 चेंडू आणि 21 धावा. 6 चेंडू आणि 21 धावा. विकी काय वाटतं? मला म्हणजे विचार, पण यॉर्कर किंग समोर आहे. यॉर्कर किंग जो डिंगडॉंग संघामध्ये नेहमी खेळत असतो, तुकाराम महाराज, त्याच प्रकारची ख्याती असलेला गोलंदाज ACC एक्सप्रेस सागर ढोबळे. म्हणजे ऍक्युरेट. यस, यॉर्कर किंग, परफेक्ट यॉर्कर टाकण्यात माहीर असलेला पटाई असणारा गोलंदाज. आणि कामेश पण चांगला खेळाडू आहे विकी. यस नक्कीच, जसं तू बोलला की टॉवरवर 6 मारणारा. बघू शकता 5 5 चेंडू 20 धावा. चेंडू आणि 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. बघूया या सामन्यामध्ये कलाटणी देऊ शकतो का कामेश नाईक?
आता मात्र चेंडू चाललाय, चेंडू खाली विशाल नाईक, फलंदाज कामेश नाईक बाद, मला वाटतं हर्ष नाईक. हर्ष हर्ष आता मात्र नन्ना मुन्ना जादूगर आमचा चिंटुकल्या पिंटुकल्या मयूर नाईक. ज्या नावाने तो सुप्रसिद्ध आहे तो आहे त्याचं नाव होंडो. ह्याने काय स्पर्धा गाजवल्यात का? मी नक्कीच. खूप कमीच क्रिकेट बघतो नक्कीच खूप साऱ्या स्पर्धा गाजवल्या त्यांनी. आताच होणाऱ्या आणि अशा परिस्थितीत काहीतरी मजल म्हणजे कामगिरी करून दाखवली की अशा क्रुशियल मोमेंटला. नक्कीच आताच सामना होता, मला वाटतं तुर्भे येते का कुठेतरी चालू होता, तेव्हा याच फलंदाजाने 2 षटकार मारून सामना जिंकून दिला होता आपल्या संघाला. पण सध्या दुर्दैव असं असेल की नॉन स्ट्राईकला येतो विकी. जेव्हा त्याला स्ट्राईक येईल मला वाटतं सागर ढोबळे. ओ पुन्हा एकदा वाईट 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 बॉल. 19 वाटतं इथे स्कोरर. पुन्हा एकदा आता मात्र अंपायरचा इशारा आला नाही यो वाईट नाही. बघू शकता मला वाटतं 1 साइड मॅच होताना इथे फायनलचा सामना. पुन्हा एकदा आता मात्र झेल सोडलेला आहे मामा मास याने. हॅन्डसम बॉय पुन्हा एकदा जोर सोडलाय. 1000 रुपये घालवले सागर ढोबळे यांचे. 1000 रुपये, तब्बल 1000 रुपये घालवले, परंतु सागर ढोबळे टाळ्या वाजवते आपल्या क्षेत्ररक्षकासाठी. आता मात्र तोच फलंदाज ज्या फलंदाजावर खूप सारे रेकॉर्ड आहेत, होंडो या नावाने ओळखला जातो. अगोदर आला असता फलंदाजीला हा तर काय चित्रपट. 2 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता. आता मात्र फुलटॉस चेंडू. मला वाटतं सकाळी सुद्धा फुलटॉसवर आउट झाला होता, तोच तो बॅट्समन आहे जो सोडलेला चेंडू होता हा, आणि- मागचा दार उघडा सोडून जो ज्याच्या घरी चोरी झाली तोच तो फलंदाज. बघूया शेवटचा चेंडू. आता मात्र सामना जिंकलाय मनोहर ग्रुप 5-1 धारावी संघाने. तर या वर्षीचा चॅम्पियन ठरतोय मनोहर ग्रुप 5-1 या संघाचा. बघू शकता विनिंग मुमेंट. आता मात्र